अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची। स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो। स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी। स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला। हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याशी आणि इतरांच्याशी। हे मना, कितीही संकटे आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटचा क्षणी सुद्धा होऊ शकतो। कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे। आणि या स्वामी शक्तीसाठी जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये टाईप करा की श्री स्वामी समर्थ, तुम्ही आमच्या संकटांना धावून या आणि माझी अशी संकट आहेत त्यांना तुम्ही निवारण करा व आमच्या पाठीशी कायम उभे राहा, असं नक्की टाईप करा आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करा। मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा आणि ज्या तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण हो अशा स्वामी चरणी प्रार्थना करतो। आणि मित्रांनो, याच प्रकारे तुम्ही स्वामींवर जेवढा विश्वास ठेवला तेवढा जास्त तुम्हाला अनुभव घेता येईल, म्हणून लक्षात ठेवा, स्वामी नामावर कायम विश्वास ठेवा। मित्रांनो, मनापासून हाक मार मी येईन, असं स्वामी महाराजांचा कायम संदेश तुम्हाला आहे। माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग। माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग। माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग। माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग। माझी गोष्ट लोकांना सांगू तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग। माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानांचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग। चला तुझ्या बनवून तर बघ, तर तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग। माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग। माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवले नाही तर सांग। तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवलं तर सांग। तू जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग। तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवले तर सांग। सगळे रस्ते बंद पडतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी। एवढा विश्वास माझ्यावर ठेवून तर बघ, मी तुला नक्कीच साथ देईन। आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे। जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, ते कुणाला सांगू नका, कारण ते तुमचा मजाक उडवतील। ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही। म्हणून तुम्ही जरूर आत्मविश्वास बाळगा। आयुष्यामध्ये आत्मविश्वास हा भरपूर महत्त्वाचा आहे। यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। बस एवढी ताकद असली तर आपणही त्या शिखरावर नक्कीच जाऊ। समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही। एवढे लक्षात ठेवा। मनापासून हाक मार मी नक्कीच येईन, असे स्वामी आपल्याला सांगत असतात। संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते। त्यावेळेत आणखी दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा, मी कायम सोबत राहील, असे स्वामी आपल्याला सांगत असतात। ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते। म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा। सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, हे लक्षात ठेवा आणि आयुष्यात पुढे जात राहा। सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते। अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेले आहेत। एकदा त्यांनी स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो। करून बघा हा प्रयोग, आपण एकदम शांतच होतो, डोक्याला काही ताप उरत नाही। मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा, बस एवढंच करायचं। ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार, ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती, ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभर कीर्ती। जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील नक्कीच वजा। मित्रांनो, एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, समुद्रात नेऊन टाकते।
समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी त्या ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत तैसीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मित्रांनो, स्वामी कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. तर खरं तर इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तो विश्वास तुमच्या स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावर पाहिजे. स्वामींवर विश्वास ठेवा. सगळं काही तुमचं नीट होईल आणि एकदम व्यवस्थित चालेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता ही सर्वात मोठी गोष्ट आहे. माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं, हुकाचा वाद आणि टोकाची टिळा टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं. समोरचा अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं. रागाचंही रूपांतर प्रेमात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रकट करणं. हे म्हणजे माणूस जोडणं असतं. म्हणून माणुसकी लक्षात ठेवा आणि त्यानुसार चालत राहा. कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठे थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची छळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे याच नात्यातून सुख मिळेल याचं खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची त्यातून नक्कीच सुरुवात होत असते व वारंवार त्या नात्यामध्ये अपेक्षाभंग झाला की जगणे पण अवघड होतं असते. त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं व अशा नात्यातून कधीच बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं होतं असतं. कारण अशा नात्यांतून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपवणं नेहमी फायदेशीर ठरत असतं. हीच अमोल विचारधारा आहे. लोक लोक हा शब्द रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर सारखा आहे. कित्येकदा आपली गती लोक नावाच्या या गतिरोधक तोडत असतो. वास्तवात माणूस जरी समजशील असला तरी तो स्वयंनियंत्रित आणि स्वयंकेंद्रित असावा, हे माझं आजवरच्या अनुभवावरून झालेलं मत आहे. जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा अपवाद वगळता तुमच्या रिकाम्या पोटाची खिल्ली उडवणारे हेच लोक असतात. जेव्हा तुम्ही पोटाच्या गरजेपेक्षा जास्त खाता तेव्हा तुमच्या माजुरडेपणावर थारेचे ओढणारा हाच लोक नावाचा घटक असतो. मात्र प्रत्यक्षात खस्ता खायची जेव्हा वेळ येते तेव्हा हाच घटक अदृश्य असतो. म्हणून आयुष्यात ज्यातून आनंद मिळतो ते करावं, ज्यातून जिवंतपणाचा जाणीवा जिवंत राहतात ते जगावं. कोणी मूर्ख म्हटलं म्हणून तुम्ही मूर्ख ठरत नसता. मात्र इतरांच्या हिंकस टोमण्यांमुळे आपल्या ध्येयाच्या धुंदीत चालणं थांबवल्यावर मात्र तुम्ही मूर्ख ठरता. म्हणून लोकांच्या अस्मितांना स्पर्श न करता स्वतःच्या धुंदीत जगता आलं पाहिजे. बाकी कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे म्हणून पुढं टाळायचं असतं. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात. कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला ना तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्वाच्या भूमिका पार पडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टीचे स्मरण करून जीवनात सुखद व सुखात जगता येत असते. आणि जीवनात आलेले वाईट अनुभव व प्रसंगाचे अपमानाने विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्वाचे असते व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी, आनंदी, समाधानी होऊन जगता येत असते. एवढं लक्षात ठेवा आणि त्यानुसार चालत राहा. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठ राखण काही उपयोगाचे नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधी विसरू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट असता. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती भारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खडखडाट असावा
पण त्यामागे गरिबांच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. जे कमवाल ते मेहनतीने कमवा. येणारे विचार सोडून देण्याची तिला आत्ता सवय झाली होती. एका खिडकीतून पाखराने यावं अशी खोली क्षण थांबून दुसऱ्या खिडकीतून निघून जावं तशा कोणताही विचार. पुढच्या क्षणी खोली रिकामी. खिडक्या बंद करू नको असणाऱ्या पाखरांना कोंडण्याची शक्य कधी गेलेली. खूप लहानपणी वारंवार छळणाऱ्या एका पाखराला तिने असंच कोंडून टाकलं होतं. हातात टॉवेल घेऊन ती त्या पाखराच्या बरोबरीची खोलीभर पळत होती. पाखरू सिलिंगपाशी ती जमिनीवर पाखराला क्षणभर बसू द्यायचं नाही हा तिचा निर्धार. खोलीतल्या खोलीत उडून जेवढं पाखरू दणलं होतं तीही थकली. शेवटी फिरणाऱ्या सिलिंग फॅनच्या तडाख्याने ते पाखरू एका कोपऱ्यात भिरकावलं गेलं. नंतर सोनालीच्या लक्षात आलं की जिवंत पाखरांच्या आठवणींपेक्षा मेलेल्या पाखरांच्या आठवणी जास्त जिवंत असतात. आणि एक पाखरू मेलं तरी पाखरं राहतातच. त्याचा थवा यायचा की तो येतच. त्यापेक्षा खिडक्या उघड्या ठेवायच्या हे आयुष्याकडून आपण शिकलं पाहिजे आणि त्यानुसार काम करत राहिलं पाहिजे. कधीतरी सहजतच एक अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. नकळतपणे आपल्या आयुष्याचा भाग होऊन जाते. कधी हसते, कधी हसवते, कधी समजते, कधी समजून घेते, कधी रागात असते, कधी नतळत असते, तर कधी धाक दाखवते, तर कधी ओरडते सुद्धा. असं करत आपलं आयुष्य तिच्यामध्ये गुंतून जातं. हे सर्व घडतं असताना त्या व्यक्तीला अचानक आपल्यापासून दूर जावं लागतं आणि इच्छा नसताना सुद्धा त्या व्यक्तीला आपल्याला दूर सोडावं लागतं. आणि मग ती वेळ येते जेव्हा ती व्यक्ती आयुष्यातून निघून जाते. मग राहतात फक्त आणि फक्त त्या व्यक्तीसोबत घालवलेल्या गोड आठवणी, ज्या नेहमीच आपल्या आयुष्याचा एका साठवणींच्या कपाटात बंद राहतात. मग त्या व्यक्तीसोबतचं नातं कोणतंही असो, मैत्री अथवा प्रेम, पण तो काळ आयुष्याचा बेस्ट काळ ठरतो. मित्रांनो, समोरची व्यक्ती जोवर आपल्या दुःखात सामील होण्याच्या मनस्थितीत असते तोवर त्या व्यक्तीशी आपले दुःख वाटणे योग्य असते, मजा असते. एकदा का ती व्यक्ती स्वतःच्या वर्तुळात गेली की आपणही आपली दुःखाची कवाडे बंद करावीत. दुःखाच्या गोलगाईला कवचात परत पाठवावे आणि त्यावर गुलाबाची पाकळी ठेवून जगाला वेडे बनवावे. जे काही भिजायचे ते आतल्या आत भिजायचे. यालाच गुदमरणं म्हणतात. तसं खरं तर गुदमरणं आणि आत्महत्या यात फरक इतकाच की आत्महत्येत माणूस एकटा मरतो आणि गुदमरताना क्षणाक्षणाला मरत असतो. मित्रांनो, पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाही आणि जी माणसे मनाने जिंकलेली असतात ती रणांगणात पराभूत होऊ शकत नाही. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे, मग रणांगण आपोआप जिंकले जाते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचाच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत, कारण ECGच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दाखवतो व दर्शवतो. म्हणून लक्षात ठेवा, हे असेच असते का हो? नशीब. जी माणसं हवीहवीशी वाटतात ती माणसं भेटत नाही. जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही. ज्यांच्याकडे जावंसं वाटतं त्यांच्याकडे जायला जमत नाही. ज्यांच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्यांच्याकडे जावंच लागतं. जेव्हा जीवन नकोसं वाटतं तेव्हा काळ संपत नाही. जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो. नशीब हे असंच असतं, त्यांच्याशी जपूनच वागावं लागतं. तिथं कुणाचंच चालत नाही. जिथे नेत तिथं न्यावंच लागतं. एवढं लक्षात ठेवा. म्हणून जीवन हा एक असा प्रवास आहे, तिथे तुम्हाला भरपूर ठिकाणी भरपूर अडचणी येतील, पण तुम्ही चालत राहायला शिका. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. म्हणून जन्माला आल्यात आनंदाने जगून घ्या आणि सर्वांशी प्रेमाने वागा. गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. किती कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरती माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. आयुष्य पुन्हा मिळत नाही.
स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. आधी रातला सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं व संतापाला ताप सोडून मनाला संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून घ्यायचं असतं आणि त्याप्रमाणे चालायचं असतं. चुका होत असतील हो, तुम्ही सुधरत जा. वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता दाखवत जा. आणि तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या परिश्रमांना व तुमच्या जे कष्ट तुम्ही करताय त्यांना सांगत जा की मी अजून थांबणार नाही, कारण मला अजून यश मिळालेलं नाही. आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. म्हणून लक्षात ठेवा, आपण आपले संपूर्ण आयुष्य तो दिवस शोधत फिरत असतो जो आपल्याला महत्त्वाचा वाटतो, म्हणजेच आपला मृत्यूदिन. आपल्याला रात्रंदिवस याच गोष्टीची काळजी लागून राहिलेली असते की आपल्याला मृत्यू कधी येणार. पण यापेक्षा महत्त्वाचे 2 दिवस आपल्या आयुष्यात असतात. पहिला म्हणजे आपल्याला हे जीवन मिळाले तो दिवस, आणि दुसरा म्हणजे आपल्याला आयुष्य समजले तो दिवस. दुर्दैवाने जन्मदिन आणि मृत्यूदिन प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतच होतो, आणि पण बहुतांश लोकांच्या आयुष्यात तो मधला महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे कधीच येत नाही. एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्या मनाची ताकद भरपूर आहे. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तेच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रतिक्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं. ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पवन्यास, शास्त्रज्ञाला शोध, सध्यासुद्धा आणि सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हे मन शिकवतं. स्त्रीची गृहिणी होणं हे सुद्धा कलाकृतीच आहे, हे समजून घ्या आणि आयुष्यात पुढे चालत राहा. आयुष्य यासाठी नाहीये की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांचं मन सांभाळताना स्वतःला मनाला दुय्यम न लेखावं. सारं काही ठरल्याप्रमाणे होत नसतं. गोष्टींना आपसूक हो ही होऊ द्यावं. तडजोड बाकी कशातही झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपावं. इतरांशी तुलना न करता स्वतःवरील विश्वासावर ठाम राहावं. आयुष्य यासाठी नाही की हरत राहावं, झुरत राहावं. यासाठी आहे की लढत राहावं आणि बहरत राहावं. कायम तुम्ही बहरत राहा आणि लढत राहा. तुम्ही आयुष्यात कधी थांबू नका. थांबला तो संपला हे लक्षात ठेवा आणि आयुष्यात भरपूर काही मोठ्या गोष्टी करा. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो, आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात, कारण त्या आतून तुटण्यांमध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं. अशा लोकांना आधार देणं फारच अवघड. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख. असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणारं नसतं. मित्रांनो, माझं माझ्यापाशी असं भरपूर लेखकांनी लिहून ठेवलं आहे, आणि ते म्हणजे आपण इथून आता 7 पावलं चालू. आशीर्वाद द्यायला ही आपली नवीन वास्तू आहे. पावलांगीण ती तथास्तु म्हणत राहील. तुझ्या दादांनी साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशीर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे आणि की नास्तिक याचा मी कधी शोध घेतलेला नाही. मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे. सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो, पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायचं नाही. नवऱ्याला देव आणि वगैरे माणसांपैकी तू आहेच की नाहीच हे मी परिचय होऊनही विसलेले नाही. तशी नसलीच तर उत्तम, पण असलीच तर इतकं सांगेन की मला देव मानण्यात प्रयत्न केल्यास तर तो माझ्यावर अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे न कळत होणारे अपराध क्षम्य ठरतील. कुणाचंही मन न दुखावणं हीच मी देवपूजा मानतो. जीवात जीव असे तो मी तुला सांभाळीन. सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे, त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा इतकंच सांगेन
की आपल्या घरात संसारात तू चिंतेत असताना मी मदत आहे असं कधी घडणार नाही. आणि शेवटच सांगायचं म्हणजे मला पत्नी हवीच होती, मात्र पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रियसी सांभाळ, मग सखी हवी आहे आणि ती होशील. मित्रांनो, असं आपल्या नवरा बायकोबद्दल किती छान लिहिलेलं आहे. म्हणून तुम्ही याच प्रकारे जीवन जगलं पाहिजे. तुम्ही कोणाचा राग कोणावर काढू नका. शेवटी संस्कृती म्हणजे काय असतं, पण संस्कृती जपत असतो. जुन्यात आपण रंगतो, स्मृतीची पाने उलटायला बोटानं डोळ्यातलं पाणी लागते, मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या. मित्रांनो, शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गणपती बाप्पा मोर्याची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पचंगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे उडालेले पाणी, दुसऱ्याच्या पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दिव्या प्रदीप्तार आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी, दसऱ्याला वाटायची आपट्याची पानं, पंढरपूरचे धूळ अबीर यांच्या संप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आपत्यांच्या मुठभर अस्तींची गंगापर्णाच्या वेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याचा त्याने पाण्याने भिजवलेले नाजूक हात लावून घाटादार मडके घडावे तसा हा अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, असा कुणाला विदेशी कपबशीचा आकार येतो. असं असतं संस्कृती. यालाच आपण संस्कृती म्हणतो. मित्रांनो, किती विचित्र आहे हे जग. घरच्या माणसांची किंमत कळायलाही घराबाहेर पडावे लागतं इथं. जीवनचक्राच्या या अखंड भ्रमणीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे, दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे. त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे. नीट विचार कर बाळा, विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहे? या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव, दोन दवांचे थेंब, दोन धुळींचे कण, स्वतःच्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे ते अनादी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुख दुःखाची कशी कदर करू शकेल? मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधलं ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलं आहे. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जीवनात बाहेर पडून बघा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतील. आजवर अधिक खाण्याविषयी लोकांकडून पुष्कळसं बोलून घेतल्यावर अधिक खाण्याविषयी मला थोडंसं बोलायला हरकत नाही. नकट व्हावं पण धाकटं होऊ नये म्हणतात. त्याच जालीवर मठ्ठ व्हावं पण लठ्ठ होऊ नये, अशी अगदी एखादी मन मायबोलीच्या चरणी अर्पण करायला हरकत नाही. जो तो आमचं अन्न काढतो. बहुतेकांशी समजूत लठ्ठपणाचा अधिक खाण्याविषयी संबंध आहे. अशी का व्हावी मला कळत नाही. कमी खाणारा हा विनोदाचा विषय होत नाही. आता हडकुड्या माणसाचं पाप्यांचं पितर वगैरे म्हणतात, नाही असं नाही, पण नाटका सिनेमात पापी माणसं मात्र चांगली धडंगदिंगाणा दाखवतात. पापी माणसांचे पितर हडकुडे असतील हा शोध कोणी लावला देव जाणे. मात्र रावण, कंस, हिरण्यकश्यप वगैरे ख्यातनाम पापी माणसांचे पित्र हडकुडे असतील याच्यावर माझा नाही विश्वास बसत. सदैव थट्टेचा विषय आहे तो लठ्ठपणा. खरं म्हणजे त्याच्या निषेधार्थ लठ्ठ माणसांची एक भारतीय पातळीवरून संघटना काढली पाहिजे. बाकी लठ्ठ लोकांची कुठल्या तरी पातळीवरून संघटना काढण्याऐवजी जाडीवरून काढावी लागेल. ही एक अडचण आहे. शिवाय भारतीय संघटना म्हणजे आंतर भारतीय सारखं लठ्ठ भारती वगैरे नाव यायचं म्हणजे पुन्हा विनोदच. म्हणून तुम्ही जीवनात खूप जगा, पण लठ्ठ होऊ नका. कारण लठ्ठ झाले तर तुमची कुणीतरी मजाक उडवेल. म्हणून आणि तुमच्या शरीरासाठी व स्वतःसाठी सुद्धा तुम्ही तसं केलं नाही पाहिजे. स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कोणी सांगितलं. अनेक माणसांच्या बाबतीत ते जन्माने पुरुष आहेत, एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो. अर्थ असलेला पुरुष म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगाने मिळते, ती टिकवायची असते. ते ज्यांना उमगतं ते पुरुष शब्दाला अर्थाही जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल, प्रत्येकाकडं असतं असं नाही, पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजे पुरुषार्थ नाही. जोडद्यावर आमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटलं इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच आहे. एवढं लक्षात घ्या आणि पुढे आयुष्यात चालत राहा. मित्रांनो, लक्षात ठेवा की सर्वजण तुम्हाला साथ देणार नाही. तुम्हाला तुमची संकटे स्वतः पार करावी लागतील. आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा
जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीही गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशाची करायची आवश्यक आहे तो खर्च केल्यास पाहिजे त्या गोष्टीतून आपल्यास आनंद मिळतो. त्या गोष्टी केल्याच पाहिजेत आणि गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नका. कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय आणि किंवा टीका केली काय. जीवनाचा आणि स्व कष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. एवढं लक्षात ठेवा. तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका. त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या, स्वतःचे भविष्य घडू द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षेने आणि स्वप्नांनी तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तूही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा. तुम्ही कदाचित 40शीत 50शीत किंवा 60ीत असाल. आरोग्याची हेळसांड करून पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळ पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे 2 महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल. तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेत जमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते. तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते. एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात. हे लक्षात असू द्या. आणि दुःखात मित्रांनो एक लक्षात ठेवा. मी आणखी एक गोष्ट, तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल. जर तुम्ही आजारी पडणारच नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात आहे त्याकडे पहा, त्याची जपणूक करा. आणि हो, तुमच्या मित्रांना कधी विसरू नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांसाठी हवे हवेसे वाटाल. मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो, आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका. संकट ही शरणभंगूर आहेत त्यांचा सामना करा. डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण माझ्या आड आलेला जिवलग परत कधीच दिसू शकत नाही. लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे तुम्ही जीवनसाथी व तुमचा ज्यावर विश्वास आहे तोच माणूस निवडा आणि त्याप्रमाणे कार्य करा आणि पुढे चालत राहा. मित्रांनो लक्षात ठेवा, पहिले म्हणजे नात्यांमुळे दुःख येते. दुःखांचे भरपूर कारणं असतात पण आपण दुःख कशामुळे आणतो. आपले ज्यांच्यासोबत एक नाते असते त्यांच्याशी आपले भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकते. बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो त्यामुळे ते खूप दुःखी असतात. ते त्या गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेरच पडता येत नाही, म्हणून ते त्यातून बाहेर निघू शकत नाही. ते फक्त त्यांचा विचार करतात. त्यांच्यावर प्रेम करत होते पण त्याला त्याची काहीच पर्वा नसते. म्हणून त्याचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्याचा विचार करा. तुमच्या आई वडिलांचा विचार करा. खरेच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्याकडे लक्ष द्या आणि असे जर काही झाले असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरून जा. कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. जेवढा लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल. दुःखाचे दुसरे कारण म्हणजे काही लोक पैशामुळे दुःखी असतात. त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी, त्यांच्या आयुष्यातलं टेन्शन हे पैशामुळे असतं. तर काहींना काम मिळत नाही किंवा काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात कॉम्पिटिशन येऊन जातात. कधी खूप खर्च येऊन जातो, कधी काय होते तर कधी काय होते, त्यामुळे खूप टेन्शन येतात. मित्रांनो तिसरे दुःखाचे कारण आहे काहींना त्यांच्या शरीरात काही आजार होऊन जातो, काहीतरी त्रास होतो, त्यामुळे ते चांगले जीवन नाही जगू शकत. बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ नाही शकत. त्रास होतो खूप सारा, त्यामुळे खूप टेन्शन येते. चौथे कारण म्हणजे जे या सगळ्या दुःखाचं वरचं आहे ते म्हणजे मनाचे दुःख. तुमचे मन आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांच्या आपल्या मनाशी इतके अटॅच करून घेतो की ते मन त्यातच अडकून राहते आणि तेच तेच विचार करत असते. बघा ना, कुठलाही प्रॉब्लेम असो आपण त्यांचे पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. पुन्हा मागचे विचार करतो, पुढे काय होईल ह्याचे विचार करतो आणि ते दुःख त्यामुळे वाढत जाते. किती ते दुःख, नात्यांचे दुःख, पैशांचे दुःख, हेल्थचे दुःख, या दुःखांचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण आपल्या मनाशी हारून जातो. जेव्हा आपण मनाशी पूर्ण हारून जातो तेव्हा आधी काहीच मी करू शकणार नाही. जेव्हा आपण विचार करतो की आता सगळे काही संपले, आता काहीच नाही उरले आहे, माझ्याकडे इतके दुःख मिळाले आहे जीवनात की आता काही करण्याची हिंमतच नाही. एक व्यक्ती त्यांच्या मुलासोबत नदी किनारी फिरत होता. फिरता फिरता त्याला विचार आला की मी माझ्या मुलाला काहीतरी शिकवावं. म्हणून त्याने एवढं भारी शिकवलं की बाळा, तू जीवनात कधीच मागे सरकू नको व कधीच आळस करू नको. तू जेवढा आळस करशील
तेवढा तू पुढे जाऊ शकत नाही. तू आयुष्यात प्रत्येक क्षणाला तू संकटाशी एकदम दोन हात केले पाहिजे आणि तुझ्या जीवनाला भरपूर काही गोष्टी तुला मिळतील व तुला गोष्टी हरवतील सुद्धा. पण तू खचून जाऊ नकोस. तू लढत राहा. जीवनाशी जेवढं जास्त लढत जाशील तेवढा तू पुढे जात जाशील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की माणसे ओळखायला नक्कीच शिक. तुझा टाइम यात नक्कीच वाचेल. तू जेवढे माणसं जास्त ओळखशील तेवढा तू लवकर तुझा त्या माणसांपासून दूर होशील. आणि तू जेवढा उशिरा ओळखशील तेवढा तुझा टाइम त्यात व्यस्त होईल व तुझा वेळ वाया जाईल. आणि त्या माणसांबरोबर तू जीवनाबरोबर तू कधीच राहू शकत नाही. तुला कोणाबरोबरही लगाव असेल तर तो तेवढ्या पुरता असतो. एवढं लक्षात ठेवून आयुष्यात पुढे चालत राहा. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेव आणि मनात बिंबवून ठेव की तुम्ही जेव्हा नामस्मरणावर विश्वास ठेवता आणि तुम्ही नामावर विश्वास ठेवता तुम्ही तेव्हा भरपूर काही मिळवत असता. कारण नामावर ज्याचा विश्वास आहे तो सर्वव्यापी, संपूर्ण जगात सर्वात श्रेष्ठ आणि सर्व यशस्वी होऊ शकतो. हे मी लिहून देऊ शकतो. कारण मी ते अनुभवलं आहे. जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढं तुम्हाला प्रसिद्धी येत जातील. आणि स्वामींचे नामस्मरण जेवढे जास्त मनापासून कराल तेवढे मनापासून तुम्हाला यश मिळत जाईल. हेही तितकंच खरं आहे. म्हणून स्वामींचे नामस्मरण करा. त्यांच्याजवळ काय मागायचंय ते मागा. तुम्हाला ते नक्कीच देतील आणि तुमच्या यशात ते सहभागी होतील. आणि तुम्हाला केव्हाही कशीही संकट येऊ द्या त्यांना स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील. कारण ते दयाळू आहेत. त्यांची वृत्ती ही दयाळू आहे. ते सर्वांच्या मनावर राज्य करतात आणि ते सर्वांची काळजी घेत असतात. तेही माझीही काळजी घेतात. मी त्यांना मनापासून स्मरण करत असतो आणि मनापासून त्यांना बोलवत असतो. ते जेव्हा मी बोलवतो तेव्हा ते मोठ्या मनाने येत असतात. म्हणून स्वामींचे नामस्मरण जरूर करा. तुम्हाला यश नक्कीच लवकर मिळेल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळत जाईल. हे तुम्ही आणून बघा आणि याचा अनुभव नक्कीच घेऊन बघा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.